उबरच्या त्रासाला वैतागून पुण्यातील रिक्षावाले आज संप करत आहेत आणि त्याच रिक्षावाल्यांशी आपण आता बोलून जाणून घेऊया. दादा, ओला उबर आणि आता तुमच्या रिक्षा चालकांना कसा त्रास होतोय किंवा कशामुळे आज तुम्ही संपावर आलेले आहेत सगळं? आज आता ओला उबेर बंद असल्यामुळं आम्ही आता सध्या मेट्रोवर धंदा करत आहे. 15 रुपये पर किलोमीटर देतात ते आम्हाला परवडत नाही आहे. कारण त्यांच्या दरवाज्यामध्ये जाऊन त्यांना घ्यावं लागतं, त्यांना धुंडावं लागतं, शर्ट विचारावं लागतं, पॅन्ट विचारावं लागतं, हात वर करावं म्हणावं लागतं, त्यांच्या बॅगा टाकावं लागतात. त्याच्यामुळं आम्ही संप ठेवलेला आहे. ओला उबरचा नेमका कसा त्रास आहे रिक्षा चालकांना? म्हणजे त्या दोन्ही म्हणजे ज्या ॲप आहेत आपण बुक करतोय कॅबच्या, त्यानं काय त्रास होतोय रिक्षावाला? कमी रेटने चालतात. वेगळे कमी रेटने चालतात ते 15-16 रुपये किलोमीटरने चालतात. आपल्याला 25 रुपये पहिल्यांदा दिलेले 1.5 किलोमीटरच्या नंतर, त्याच्यानंतर 1 किलोमीटरला 70 रुपये दिलेले आहेत. तर हे लोक 15 रुपये 13 रुपये 12 रुपयांनी चालतात. असं आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला त्रास आहे. चालव पर सगळ्यांनी मीटरनी चालव. जे मीटर दिलंय सरकारने, RTOने मीटर दिलेलं आहे त्याच्याबद्दल चालायला पाहिजे. असं दादा, म्हणजे हे परवडत नाही तुम्हाला? म्हणजे तुमचं घर नाही परवडत. ओला उबेर आहे ना, ठीक आहे, चालू ठेवू द्या, प्रॉब्लेम तो नाही ओला उबेरचा. पण ओला उबेरवाले तिथे गेल्यानंतर आम्ही मीटर टाकून घेऊन जाऊ शकतो. हे आम्हाला परवानगी तुम्ही द्या मीटरची. हे पब्लिकांना बी कळलं पाहिजे, तर हे आम्हाला परवडेल. अगर तुम्ही जर असं घेऊन गेले की 15 रुपये 12 रुपये ते आम्हाला परवडणार नाही. ओला उबेर जे म्हणतात ना चालू आहे, तर चालू राहू द्या. फक्त 15 रुपयेचा विषय सोडून मीटरने गेल्या तर हे आम्हाला परवडेल. तर मग तुम्हाला ओला उबर जे आहे ते फिक्स रेट करून देतं, तुम्हाला ते परवडो ना परवडो तुम्हाला त्याच रेटमध्ये राहावं लागतं. त्यांच्या रेटमध्ये जावं लागते ॲप बुक केल्यावर. आणि किती वर्ष झाले आता? म्हणजे ओला उबर तर येऊन बराच टाइम झालाय, पण मग किती टाइम झालाय की तुम्हाला या पैशांचा त्रास होतो? तर ओला स्टार्टिंगला ते इन्कम देतात, पण जसं त्यांचं वाढले ना रिक्षावाल्यांचं, कमी करत येतात ते. आता जवळजवळ 15 रुपये किलोमीटरने द्यायला लागलेत ते ओला उबेरवाले. रॅपिडो पण येतात. पहिल्या सुरुवातीला त्यांनी आपल्याला लालूच दाखवला रिक्षावाल्यांना की 200 रुपये ऑनलॉगिंग करायचं आणि पर भाड्याच्या मागं 30 रुपये देत होते. पर भाड्याच्या मागं 10 भाडे मारले की 30 रुपये नि 3 10 30, म्हणजे 300 रुपये हे भेटत होते आणि 200 रुपये लॉगिंगचे. हे त्यांच्याकडून फुकट आपल्याला पैसे भेटत होते आणि भाडं प्लस वेगळं होतं. मग आता काय केलं त्यांनी, टप्प्याटप्प्याने सगळं बंद केलेले. आता उलटं आम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतात. एक भाडं मारलं दिवसभरमध्ये 25 रुपये आणि पर भाड्याच्या मागं त्यांना 3 रुपये द्यायचे. असे 28 रुपये कंपल्सरी त्यांना देणे. आता रिक्षावाल्यांचा आपण जर त्रास बघितलं तर आता मेट्रोच्या बाहेर पण तुम्हाला थांबे नाहीयेत. मेट्रो पण सांगतात पावत्या बिवत्या करतात ना आम्हाला. आता 1,500 रुपयाच्या पावत्या होतात तिथं. ऑनलाईन ऑनलाईन येतात. ते काय बोलत नाही पोलीसवाले. येतात डायरेक्ट फोटो काढतात, ऑनलाईन टाकतात. 1,500 1200 1500 असे टाकतात ते लोक. तुम्हाला काय वाटतं आता की रिक्षावाल्यांकडे लक्ष आहे नाहीये? कोणाचं कुणाचं लक्ष नाही. कुणाचं नाही. आमदार नाही, खासदार नाही, काय लक्षच नाही कुणाचं. तुम्ही याच्या आधी कंप्लेंट केलेल्या आहे त्या गोष्टींचं? कंप्लेंट केलेलं बघ, कोणी ॲक्शनच घेत नाही त्या गोष्टीला. कोणीच नाही घेत. इथं आमदार आहेत, नगरसेवक आहेत, खासदार आहेत, असे बी नाही की ओळख नाही की नाही आहे, ओळख बी आहेत, पण कोणी देत नाही साथ. रिक्षावाल्याकडे लक्षच नाही द्या. रिक्षावाल्याकडे असं दुर्लक्ष करतात लोक. तुमची मागणी काय असेल सरकारकडून की आता रिक्षावाल्यांकडं? हेच आपल्या जे सरकारने मान्यता दिलेली आहे आपल्याला, सरकारने मीटर दिलं RTOने, त्याप्रमाणे चालवं माणसांनी. असं आहे. आणि हा संप तर संध्याकाळपर्यंत संपणार आहे 5 वाजेपर्यंत, पण मग तुम्हाला वाटतं त्याच्यावर काम होईल म्हणून? असं बरेच वेळा संप झालेला आहे, होतच नाही संप. रिक्षा तर दिसतात सगळ्या चार बाजूला रस्त्यात रिक्षा दिसतात. संप असं दिसतच नाही. संप आहे, कोणाला काय घेणं देणं नाही. संप पण 2-3 दिवसापासून बातमी चालू आहे ना की संप आहे. चालू आहे, पण दिसतच नाही रिक्षा. मी आता स्टेशनला जाऊन आलो जहांगीरला, तिथेही रिक्षा चालू आहे. इंस्टाग्रामवर सोडलेलं असं टीव्हीला दाखवत नाही की बाबा रिक्षा बंद आहेत. टीव्हीला कुठं दाखवतात? हे आपल्या न्यूजला नाही दाखवत. जे टीव्हीचे जे न्यूज असतात हे आपल्या इंस्टाग्रामला, फेसबुकला ह्याच्यावर काही ना काही सोडत राहतात ते लोक. असं आहे. आणि हे संप पुकारले बघतो रिक्षावाल्यांनी पुकारले. हे बाबा आढाव, नितीन पवार हे यांचं नाही. ते तर वारलेत. त्या बाबा आढाव गेले ठीक आहे, नाना क्षीरसागर आहे, पण त्यांचं नाही. आता आजचा पण संप खरंच रिक्षा चालकांसाठी म्हणजे कामाचा असणार का? म्हणजे खरंच यांचे जे म्हणजे जितके त्रास आहे त्यांना इतक्या दिवसांपासून, यांच्यावर खरंच काही कारवाई होणार का हे आता पाहणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. आणि खरंच रिक्षा चालकांना या संपाचा फायदा आहे का, किंवा रिक्षा चालकांना अजून सूट मिळाली पाहिजे का? तुम्हाला जर असं काही वाटत असेल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज.मी मृदुला नारळ.